आज आपण तारुण्य अवस्था ते वृद्धावस्था हा जो विकासाचा टप्पा आहे किंवा विकासाच्या अवस्था आहेत त्या सर्व विकास अवस्थांचा समग्र अभ्यास या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, चला आपण सुरुवात करूयात. तर बघा, आत्तापर्यंत आपण जन्मोत्तर आणि जन्मपूर्व अवस्था अभ्यासलेल्या आहेत. जन्मोत्तर नंतर आपण कुमार अवस्थापर्यंतचा आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. आज आपण पाहणार आहोत पूर्व तारुण्य अवस्था, एक समग्र दृष्टिकोन. मग पूर्व तारुण्य अवस्था जी असते त्यांचा जो वयोगट असतो तो वयोगट असतो 21 ते 40 वर्ष. ही पूर्व तारुण्य अवस्था असते. ओके, बघा, या तारुण्य अवस्थालाच युवा अवस्था असं सुद्धा म्हटलं जातं. एक स्वतंत्र ओळख या ठिकाणी असते आणि परिपक्वतेचा प्रवास या ठिकाणी असतो. वयोगट असतो 21 ते 40, यालाच आपण युवा अवस्था असं सुद्धा म्हटलं जातं. तर बघा, हा जो काळ आहे त्या काळाची वैशिष्ट्ये आपण पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे संपूर्ण परिपक्वता. तर बघा, तारुण्य अवस्था म्हणजे व्यक्तीच्या जीवनातील सामाजिक, शारीरिक, आर्थिक, भावनिकदृष्ट्या परिपक्व होण्याचा काळ असतो. म्हणजे संपूर्ण परिपक्वता या 21 ते 40 या तारुण्य अवस्थेत व्यक्तीला प्राप्त होते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र ओळख. या काळामध्ये व्यक्ती स्वतंत्र ओळख निर्माण करतो. मग कौटुंबिक, सामाजिक जबाबदाऱ्या स्वीकारतो. समाजातील सक्रिय सदस्य म्हणून तो सहभाग घेतो, कार्य करतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे वंशवृद्धी. 21 ते 40 या काळाला वंशवृद्धीचा काळ असं सुद्धा म्हणतात, कारण 21 वर्षानंतर लैंगिक परिपक्वतेमुळे हा प्रामुख्याने मानवी वंशवृद्धीचा काळ मानला जातो. ओके, तर ही 3 वैशिष्ट्ये आपण युवा अवस्था म्हणजेच पूर्व तारुण्य अवस्थेची पाहिलेली आहेत. नेक्स्ट बघा, तर आपण युवा अवस्थेचा अभ्यास करताना विकासाच्या 5 स्तंभांद्वारे अभ्यास करणार आहोत. मग आपण या अवस्थेतील पूर्व तारुण्य अवस्थेतील शारीरिक आणि जैविक विकास कशा पद्धतीने होतो, बौद्धिक आणि संज्ञानात्मक विकासामध्ये काय बदल दिसून येतात, भावनिक विकासात कोणते बदल होतात, सामाजिक आणि आर्थिक व्यावसायिक विकासात कोणते बदल होतात, या 5 स्तंभानुसार आपण पूर्व तारुण्य अवस्था म्हणजेच युवा अवस्था अभ्यासणार आहोत. एक एक स्तंभ आपण लक्षपूर्वक पाहूयात आणि समजून घेऊयात. पहिला जो स्तंभ होता शारीरिक व जैविक विकास. या स्तंभांतर्गत कोणते बदल किंवा कोणते विकास होतात ते आपण पाहूयात. तर या शारीरिक आणि जैविक विकास याला या तारुण्य अवस्थेमध्ये सुवर्ण काळ विरुद्ध जीवनशैली असं म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं, तर आरोग्याचा सुवर्ण काळ असतो. या वयामध्ये शारीरिक वाढ पूर्ण झालेली असते, शरीर बळकट ऊर्जावान झालेलं असतं आणि प्रजनन क्षमतेचा काळ या काळात सुरू झालेला असतो. लैंगिक परिपक्वता पूर्ण झाल्यामुळे प्रजनन क्षमता जी आहे ती क्षमता सुदृढरित्या कार्यरत असते आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही अवस्था सुवर्ण काळ मानली जाते. परंतु इथं धोका पण आहे बघा, आरोग्याचे धोका पण आहे. चुकीचं जर जीवनशैली असेल किंवा नवीन व्याधी आजार उद्भवण्याची सर्वाधिक जास्त शक्यता या 21 ते 40 वयोगटामध्ये म्हणजेच पूर्व तारुण्यावस्थेमध्ये असते. ओके, त्यानंतर दुसरा जो स्तंभ होता तो होता बौद्धिक व संज्ञानात्मक स्तंभ. यामध्ये प्रगल्भ मेंदूची कार्यप्रणाली आपल्याला दिसून येते. या टप्प्यावर विचार प्रक्रिया जी असते ती विकसित झालेली असते. तर्कशुद्ध विचार करायला लागतात. सर्जनशील आणि वास्तववादी विचार प्रक्रिया बनलेली असते. त्यानंतर या 21 ते 40 पूर्व तारुण्य अवस्थेमध्ये निर्णय क्षमता म्हणा किंवा समस्या सोडवण्याची क्षमता, विश्लेषणात्मक विचार प्रक्रिया सर्वोच्च पातळीवर असते. तिसरं आहे व्यावसायिक कौशल्य. तर या काळामध्ये पूर्व तारुण्य अवस्थेमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा विकास, नियोजन शक्ती, उद्दिष्टाभिमुखता वाढलेली असते.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोखीम, नवीन कल्पना स्वीकारण्याची आणि जोखीम घेण्याची प्रबळ प्रवृत्ती या पूर्व तारुण्यावस्थेमध्ये विकसित झालेली असते. ओके. त्यानंतर तिसरा स्तंभ होता आपला भावनिक विकास. भावनिक विकासमध्ये स्थैर्य आणि अस्थैर्याचा लंबक असतो. काय असतो ते बघूया. तर भावनिक अस्थैर्यामध्ये स्थैर्याचा आधार आहे प्रेम, मैत्री, सहानुभूती आणि जबाबदारीची प्रबळ भावना या कालावधीमध्ये दिसून येते. म्हणजे मैत्री करतात किंवा प्रेम दिसून येतं, सहानुभूती दिसून येते, जबाबदारीची प्रबळ मनाची तयारीसुद्धा या पूर्व तारुण्यावस्थेमध्ये दिसून येते. दुसरा आहे आत्मसन्मान, आत्मविश्वास, स्वावलंबनाची जाणीव दृढ होते. हे झाले स्थैर्याचे आधार. मग अस्थैर्याची कारणे कोणती? तर जीवनातील जे अपयश आहे ते अपयश, नोकरीतील स्पर्धा आणि वैवाहिक समस्या या 3 गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागतं. जीवनातील अपयश, नोकरीची जी स्पर्धा आता वाढलेली आहे ती आणि वैवाहिक समस्या यात भावनिक असंतुलनाला कारणीभूत होऊ शकतात. ओके. आणि यामुळं काय होतं की या भावनिक स्थैर्य काळात काही ठिकाणी म्हणजे या बाबतीत अस्थैर्य किंवा ताणतणाव दिसून येतो. ओके. त्यानंतर चौथा स्तंभ आहे सामाजिक विकास. सामाजिक विकास म्हणजे विस्तारणारी जबाबदारीची वर्तुळे असं म्हटलेलं आहे. मग इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्व. पूर्व तारुण्य अवस्थेमध्ये व्यक्ती या काळात स्वतंत्र ओळख प्रस्थापित करते, स्वतःची ओळख प्रस्थापित करते. त्यानंतर विवाह, कौटुंबिक जीवन आणि पालकत्वाच्या जबाबदाऱ्या या काळात ती स्वीकारते. समाजाचा जर विचार केला तर समाजात नेतृत्व गुण, सेवावृत्ती, परस्पर सहकार्याची जाणीव दृढ केली जाते. आणि यामुळं सामाजिक संपर्क, करिअर, नाती यांचा तोल सांभाळण्यात यांची मोठी कसोटी लागलेली असते. सर्वात मोठी कसोटी कुठं असते? तर समाजामध्ये संपर्क साधा, करिअरमध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करा, कुटुंबामध्ये वेगवेगळ्या नात्यांना जपा, नात्यांची मनं जपा, यामध्ये त्यांची मोठी कसोटी लागते. ओके. 5वा स्तंभ होता आर्थिक विकास. आर्थिक विकास म्हणजे स्वावलंबन आणि यशाची शिडी म्हटलं जातं. तर इथं प्रमुख जबाबदारी काय आहे? तर नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन साधणं गरजेचं असतं. नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य, कारण इतक्या धकाधकीच्या जीवनामध्ये नोकरी आणि आयुष्य यांचं संतुलन साधण्यामध्ये त्याची तारांबळ उडत असते. त्यानंतर बघा, सुरुवातीला काय होतं की करिअर घडवणे आणि स्थिर नोकरी मिळवणे हा उद्देश असतो. मग त्यासाठी शिक्षण पूर्ण घेतलं जातं, व्यावसायिक शिक्षण घेतलं जातं, नोकरी मिळवली जाते. मग त्यानंतर नोकरी मिळवल्यानंतर दुसरा टप्पा येतो स्वावलंबन. मग नोकरी मिळाल्यानंतर स्वतःचं स्वावलंबन ते सिद्ध करतात. मग त्यामध्ये व्यावसायिक यश, कौशल्य विकास, सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात. मग एकदा का स्वावलंबन झालं की प्रतिष्ठा म्हणजे स्वावलंबन विकसित झालं की व्यवसायामध्ये यश मिळवलं जातं, कौशल्य विकास, सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त केली जाते. ओके. आता बघा, जो काळ होता पूर्व तारुण्यावस्था 21 ते 40 वर्षाचा, एरिक्सनचा सिद्धांतानुसार आयुष्यात सर्वात मोठा मानसिक टप्पा आहे बघा. हा जो तारुण्यावस्था आहे तो एरिक्सन यांच्या सिद्धांतानुसार सर्वात मोठा मानसिक टप्पा आहे. निकटता विरुद्ध एकाकीपण. कोणता टप्पा आहे? निकटता विरुद्ध एकाकीपण. तर बघा, एरिक्सनचे हे जे सिद्धांत आहेत त्याचा सविस्तर व्हिडिओ या चॅनलवर अपलोड आहे, तिथं तुम्ही हा घटक डिटेल समजावून घेऊ शकता. मग निकटता विरुद्ध एकाकीपण काय आहे? तर यशस्वी मार्ग म्हणजे निकटता आणि अपयशाचा मार्ग म्हणजे एकाकीपण. मग इथं काय होतं, जर तुम्ही एखाद्या करिअरमध्ये किंवा या काळामध्ये तुम्हाला यश प्राप्त झालं तर तिथं तुमचं निकटता दिसून येते. कशाच्या संदर्भामध्ये? दीर्घकालीन संबंध तुमचे प्रस्थापित होतात,
प्रेमसंबंध, विवाह, मैत्री यशस्वीपणे टिकू शकता. परिणाम मानसिक समाधान आणि भावनिक सुरक्षितता मिळते. पण समजा तुम्हाला त्या ठिकाणी अपयश आलं तर मात्र तुम्हाला एकाकीपणा जाणवतो. मग तुम्ही नातेवाईकामध्ये, कुटुंबामध्ये संबंध टिकवण्यात अपयश मिळतं. त्याच पद्धतीने समाजापासून, नात्यापासून तुम्ही दूर जाता. मग आपलं अपयश कुठंतरी दाबण्यासाठी किंवा त्या लोकांपासून लपवण्यासाठी तुम्ही समाजापासून, नात्यापासून दूर जाता. तुम्ही म्हणजेच 21 ते 40 गटातील व्यक्ती. परिणाम काय होतो? तीव्र एकाकीपण जाणवू लागतं. ताण आणि नैराश्य दिसून येतो, वाढीस लागतो. ओके. हा झाला पूर्व तारुण्यावस्था 21 ते 40 मधील एरिक्सनच्या सिद्धांतानुसार निकटता विरुद्ध एकाकीपण सिद्धांत. ओके. त्यानंतर इथं धोक्याचे कोणते इशारे बघूया आपण. धोक्याचे इशारे कोणते दिलेले आहेत? पहिलं बघा, व्यावसायिक ताण. या वयोगटामध्ये वाढती नोकरीतील स्पर्धा, त्यामुळे येणारा ताणतणाव खूप प्रमाणात दिसून येतो. कौटुंबिक कलह निर्माण होतात. विवाह संबंधामध्ये संवाद किंवा नातेसंबंधातील तडे. कारण कसं 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर आपला विवाह होतो आणि नवीन व्यक्तीशी जुळवून घेताना तिथं विसंवाद निर्माण होतो. नातेसंबंध मध्ये जुळवून घेताना विसंवाद निर्माण होतो. नात्यामध्ये तडे पडतात. व्यसनाधीनता. मग चुकीच्या सवयीकडे ओढा लागतो. कुठंतरी या ताणतणावापासून, नैराश्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय होतं की चुकीच्या सवयीकडे ओढ होते. दारू पिणे, धूम्रपान करणे, व्यसनाधीनता याकडे मनाचा कल झुकला जातो. आणि चौथं धोका आहे मानसिक अस्थैर्य. आयुष्यातील अपयशामुळे निर्माण होणारे गंभीर मानसिक असंतुलन. जर एकदा का आयुष्यात अपयश आलं किंवा तर आपण काय करतो, त्या व्यक्तीच्या मनावर गंभीर मानसिक परिणाम त्या अपयशाचं दिसून येतं. ओके. हे झाले धोक्याचे इशारे. अंतिम कसरत बघूया आपण. बघा, यशस्वी युवावस्था जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल तर या तीनही घटकांचा सुवर्णमध्य साधणे हीच यशाची सर्वात मोठी कसोटी आहे. मग काय तर करिअर आणि अर्थार्जन, नोकरी, कौशल्य, आर्थिक स्थिरता. दुसरं आहे नाती, कुटुंब यांच्यातील मैत्री आणि नातेसंबंध, स्वतःची ओळख, शारीरिक आरोग्य, मानसिक शांती, सामाजिक सेवा. या तिन्हीचा सुवर्णमध्य साधून आपल्याला आपल्या युवा अवस्था यशस्वी करून दाखवायची आहे. यालाच आपण जीवनाचा समतोल साधता येतो असं म्हणतो. ओके. इथं आपण पूर्व तारुण्यावस्था पाहिलेली आहे. शेवट आपण निष्कर्ष बघूयात. निष्कर्ष काय सांगितलेला आहे की संपूर्ण आयुष्याचा भक्कम पाया आहे. पूर्व तारुण्यावस्था 21 ते 40 वर्ष हा केवळ वाढीचा काळ नाही, तर संपूर्ण आयुष्याची दिशा ठरविणारा सर्वात निर्णायक टप्पा आहे. या काळात मिळवलेले शारीरिक आरोग्य, बौद्धिक प्रगल्भता, भावनिक सामाजिक समतोल हाच पुढील आयुष्याचा भक्कम पाया बनतो. ओके. तर इथंपर्यंत आपण पूर्व तारुण्यावस्था 21 ते 40 वर्षाची ही जी अवस्था आहे, अवस्थेचा टप्पा आहे, त्यातील विकास आपण बघितलेला आहे. आता पुढील टप्पा आहे प्रौढ अवस्था. कोणता टप्पा आहे? प्रौढ अवस्था. प्रौढ अवस्थेला उत्तर तारुण्यावस्था असं सुद्धा म्हणतात. मग प्रौढ अवस्था म्हणजे जीवनाचा सुवर्णमध्य आहे. बघा, आपल्या जीवनाचा सुवर्णमध्य आहे. वयोगट आहे 40 ते 60 वर्ष आणि या वयोगटामध्ये नवनवीन आव्हानं येतात, नवनवीन बदल स्वीकारावे लागतात आणि आपल्या विचारामध्ये परिपक्वता दिसून येते, भावनामध्ये, मनामध्ये परिपक्वता दिसून येते. मग आता इथं बघूयात आपण कोणकोणती आव्हानं येतात बघूया. शारीरिक आणि मानसिक आव्हानं येतात. कोणती शारीरिक आणि मानसिक आव्हानं येतात? तर शरीर आणि मध्ये बदल आणि आरोग्य चिंता. शरीरामध्ये बदल आणि आरोग्य चिंता. कोणते शरीरात बदल होतात? तर शरीराची ताकद हळूहळू कमी व्हायला लागते. बघा, आपली जी तारुण्य अवस्थेतली जी ताकद असते ती कमी होते. आपली चपळता, आपला उत्साह, कार्यक्षमता हळूहळू कमी व्हायला लागतो आणि आरोग्याच्या चिंता वाढायला लागतात. ओके. त्यानंतर वृद्धत्वाशी जुळवून घेणे. मग आपल्या शरीरामध्ये सुद्धा, दिसण्यामध्ये सुद्धा काही बदल, चेंजेस जाणवू लागतात.
मग आपलं मन ते वृद्धत्व स्वीकारायला किंवा आपण वृद्धत्वाकडे चाललो हे स्वीकारायला मन तयार होत नाही. तर तिथं वृद्धत्वाशी जुळवून घेण्याची मानसिक तयारी करावी लागते. ते आव्हान स्वीकारावं लागतं. करिअर आणि कुटुंबातील दबाव बघा, करिअर म्हणजे आपण व्यावसायिक जे आपला निवड आहे त्यामध्ये आपण मध्यावर आलेला असतो आणि तिथं आपली जी धडपड असते किंवा आपलं वेळ देणं असतं ते जास्त असतं. त्याच पद्धतीने कुटुंबातल्या जबाबदाऱ्यासुद्धा वाढलेल्या असतात. तर करिअर आणि कुटुंब सांभाळण्याचं आव्हान स्वीकारावं लागतं. पुढे बघा, मानसशास्त्रीय परिपक्वता आणि सुवर्णकाळ असं सुद्धा म्हटलं जातं. तर बघा, भावनिक स्थिरता आणि शहाणपण या काळामध्ये भावनावर नियंत्रण वाढते. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येतो, परंतु प्रौढ अवस्थेमध्ये मात्र आपल्या भावनावर नियंत्रण वाढतं आणि शहाणपण येतं. मग कुटुंब, मुलांचे संगोपन, करिअर इथं कुठंतरी आपण भावनिक स्थैर्य प्राप्त करतो. याला मध्यम वय किंवा मिड लाईफ असं सुद्धा म्हणतो. जीवन अनुभव आणि मार्गदर्शन, तर आपल्याला जीवनामध्ये इतके अनुभव आलेले असतात, त्या अनुभवातून आपण खूप काही शिकलेलं असतं. त्यामुळं आपण आपल्या अनुभवानं दुसऱ्यांना मार्गदर्शनसुद्धा करू लागतो. नवीन ध्येय आणि उद्देश, तर बघा या ठिकाणी 40 ते 60 वर्षामध्ये तुम्ही ठरवलेली जे ध्येय आहेत आणि हस्तगत केलेल्या गोष्टी आहेत याचा कुठंतरी ताळमेळ लागतो का याचा विचार तुम्ही करायला लागता. ओके, म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय आहे, शारीरिक घट आणि चिंता वाढते, मानसिक विकास होतो आणि समाधान मिळते. म्हणजे फायदा तोटा दोन्ही म्हणून बघा 60 ते 40 हे वय जे आहे ते बॅलन्स करतं आहे, समान बॅलन्सिंग साधतं. म्हणजे शारीरिक घट जरी झाली, चिंता जरी वाढली तरी मानसिकदृष्ट्या आपण सक्षम बनतो, स्थिर बनतो आणि समाधान मिळतं. आता बघा, याला मध्यवय का म्हटलंय बघा. विरोधाभासांनी भरलेला एक संमिश्र काळ असं म्हणतात. विरोधाभास का, तर हा काळ भीतीदायक काळ आहे. का, तर त्याला आपल्या मानसिक आणि शारीरिक ऱ्हास होतो. शरीरामध्ये काहीसुद्धा दुखणे खुपणे सुरू होतात, काही आजार येते, शरीराची क्षमता कमी होते, मानसिक क्षमतासुद्धा कमी होते. त्यामुळे आपल्या मनामध्ये कुठंतरी भीती निर्माण होते. त्यानंतर बदलाचा काळ, मग याला बदलाचा काळ का म्हटलं आहे, शारीरिक आणि रचनात्मक बदल घडतात आपल्या शरीरामध्ये. 40पर्यंत आपली पूर्व तारुण्य अवस्थेमध्ये आपलं दिसणं आणि 40च्या पुढचं आपलं दिसणं यामध्ये बदल घडतात आणि त्या आपण बदल स्वीकारणं गरजेचं असतो, म्हणून याला बदलाचा काळ असं म्हणतात. ताणाचा काळ म्हणतात. या कालावधीमध्ये कुटुंबातील आर्थिक जबाबदाऱ्या वाढतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. संपादनाचा काळ, अनेक अनुभव येतात, समाजाची अपेक्षा असते की वेगवेगळ्या गोष्टीची निर्मिती करावी, अनेक अनुभव येतात आपल्याला आणि समाज आपल्याकडून अपेक्षा करत असतो की आपण काहीतरी निर्मिती करावी. त्यातून सुद्धा आपण काहीतरी ज्ञान आपल्या अनुभवातून मिळवत असतो. ओके, पुन्हा बघा, याच वयाला काय म्हटलंय बघा, हा जो वय आहे 40 ते 60 वर्षाचा जो वय आहे प्रौढावस्था, त्याला रिकाम्या घरट्याचा काळ असं म्हटलेलं आहे. रिकाम्या घरट्याचा काळ असं का म्हटलं आहे बरं, तर आपण जेव्हा 40-41 वयाला जातो किंवा या टप्प्यात येतो तेव्हा आपली मुलं मोठी होतात, व्यावसायिक शिक्षणासाठी ती घराबाहेर पडतात आणि घरात आपण दोघंच राहतो. त्यामुळे आपलं घर हे रिकामं घरटं होतं. म्हणून 40 ते 60 या वयोगटाच्या टप्प्याला रिकाम्या घरट्याचा काळ असं सुद्धा म्हणतात. आणि आयुष्याचं मूल्यमापन आपण या ठिकाणी शांतचित्ताने करू लागतो. बघा, आयुष्याचं मूल्यमापन आपण इथं शांतचित्ताने करू लागतो. ओके, द ट्रिगर म्हणलं आहे. ट्रिगर काय बघा, इथं शिक्षण, नोकरी, लग्न या सगळ्या गोष्टी आपल्याला ताण देतात आणि रिकाम्या घरटाचा काळ, मुले शिक्षण, नोकरी, लग्न करून बाहेरगावी जातात. द इंटरनल रिझल्ट काय आहे,
तर मूल्यमापनाचा काळ असतो. आपण ठरवलेलं ध्येय आणि काय हस्तगत केलं याचं ताळमेळ आपण साधायला लागतो, विचार करायला लागतो. मी काय कमवलं आणि काय गमावलं याचा विचार आपण या 40 ते 60 वर्षामध्ये करतो. आता सध्या जे TETचा अभ्यास करणारे शिक्षक आहेत ते मला वाटतं की याच प्रौढावस्थेतले म्हणजे उत्तर तारुण्य अवस्थेतील आहेत. आणि ही जीवनातील स्थैर्य आणि जबाबदारीची अवस्था आहे. विकासाचा वेग इथं मंद होतो, परंतु मानसिक परिपक्वता मात्र उच्च स्तरावर पोचते. इथं तुमचं जी मानसिक परिपक्वता आहे ती खूप उच्च स्तरावर पोचल्यामुळे सहनशीलता भरपूर प्रमाणात विकसित झालेली असते. शारीरिक बदल काय होतात बघा. शारीरिक बदलामध्ये आपलं वार्धक्याकडे सुरू होणारा नैसर्गिक प्रवास आहे. काही प्रमाणात केस पांढरे होतात, दृष्टी कमी होते, वजन वाढते, हार्मोन्स बदल दिसून येतात. मग त्या हार्मोन्स बदलामुळे शारीरिक ठेवणीमध्ये फरक दिसून येतो. पुनरुत्पादनाची शक्यता मंदावते आणि शरीराची ताकद जी आहे आपली किंवा चपळता, कार्यक्षमता हळूहळू कमी व्हायला लागते. बघा, हा अभ्यास करताना प्रत्येकाला स्वतःचं परीक्षण करणं गरजेचं आहे, कारण आपण याच टप्प्यातले याच अवस्थेतले शिक्षक आहोत. त्यामुळं हा टप्पा म्हणजे जणू काही आपल्याच विकास अवस्थेचा टप्पा आहे. दुसरं स्तंभ आहे बौद्धिक विकास. तर बौद्धिक विकासमध्ये काय होतं बघा, तर्कशक्ती आणि अनुभवाचे पारडे जड होते. आपल्या इतके अनुभव आलेले असतात की आपल्या अनुभवाचं पारडं जड झालेलं असतं. इथं काय होतं की तर्कशक्ती अनुभवाचं पारडं जड झाले म्हणजे हा वाढता आलेख आहे. आणि सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी जी आहे ती सुद्धा काही प्रमाणात कमी होऊ शकते. म्हणजे आधी तारुण्यावस्थेत जे नवनवीन विचार यायचे ते कुठंतरी इथं कमी कमी होत जातात, कमी व्हायला लागतात. ओके. या काळात बुद्धिमत्ता परिपक्व आणि स्थिर स्वरूपाची असते. म्हणजे बुद्धिमत्ता स्थिर असते, परिपक्व असते. तर्कशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता चांगली राहते. अनुभवावर आधारित निर्णय घेण्याची क्षमता वाढते. ओके. नेक्स्ट बघूया, भावनिक विकास. भावनिक विकासमध्ये स्थैर्य विरुद्ध मिडलाईफ क्रिएसेसचा धोका होतो. बघा, इथं पेच प्रसंग म्हणूयात आपण. स्थैर्य विरुद्ध पेच प्रसंग, भावनिक स्थैर्य विरुद्ध पेच प्रसंग. इथं काय होतं की भावनिक नियंत्रण वाढतं, आपल्याकडे संयम वाढतो, सहनशक्ती वाढते, कुटुंब, मुलाचे संगोपन, करिअर यामध्ये स्थैर्य निर्माण होते. यामुळे भावनिकदृष्ट्या आपल्याला स्थैर्य प्राप्त होते. ओके. पण त्याचवेळी दुसरी गोष्ट घडत असते, मध्यम वयातील पेच प्रसंग. मग आपलं आत्मपरीक्षण, अपूर्ण आकांक्षा, चिंता निर्माण होऊ शकतात. आपण स्थैर्य प्राप्त झाल्यामुळं आपण स्वतःबद्दल आत्मपरीक्षण करू लागतो, आपल्या कोणत्या आकांक्षा अपूर्ण आहेत त्याची चिंता करू लागतो. तर या गोष्टी वाढलेल्या असतात. ओके. सामाजिक विकास बघा. सामाजिक विकासमध्ये समाजाचा मुख्य आधारस्तंभ बनतो. इथं पालक आणि मार्गदर्शक, मुलांचे शिक्षण, करिअर, लग्न या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या होतात. कारण या वयामध्ये आपली मुलं मोठी झालेली असतात. त्या मुलांचं करिअर, लग्न या गोष्टींच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. जबाबदार नागरिक बनणे, सामाजिक कार्यामध्ये सहभाग वाढतं, नेतृत्वाची संधी मिळते, समाजातील महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आपण सज्ज असतो. तिसरा आहे वाढती जबाबदारी. या काळामध्ये काय होतं, कौटुंबिक जबाबदारी पण वाढते, आपली सामाजिक जबाबदारी वाढते, व्यावसायिक आणि भावनिक जबाबदाऱ्यासुद्धा आपल्या वाढलेल्या असतात. आणि जबाबदार नागरिक म्हणजे आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये आपण सहभाग घेऊ लागतो आणि नेतृत्व गुण करू लागतो. नेक्स्ट बघा, व्यक्तिमत्व विकास, दृष्टिकोन स्थिरावण्याची प्रक्रिया. या वयात व्यक्तिमत्व स्थिरावते, म्हणजे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते स्थिर झालेलं असतं.
कामगिरीवर, सामाजिक स्थानावर, आर्थिक स्थितीवर संतोष किंवा आत्मसंतोष अवलंबून असतो. आपण कशा पद्धतीची कामगिरी करतो, सामाजिक स्थान काय आहे, आर्थिक स्थिती कशी आहे, त्यावरून आपला संतोष म्हणजेच आनंद अवलंबून असतो. संतोष किंवा असंतोष. मग यामध्ये सकारात्मक दृष्टी जर विचार केली तर आत्मसंतोष, समाधानी जीवन, आणि नकारात्मक जर दृष्टिकोन असेल तर असंतोष निर्माण होतो, न्यूनगंड आणि चिडचिडेपणा येतो. जर तुम्ही चांगली कामगिरी केली सकारात्मक तर आत्मसंतोष मिळतो. कामगिरी चांगली नसेल तर नकारात्मक दृष्टी निर्माण होते, चिडचिडपणा वाढायला लागतो. त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्ट, सामाजिक स्थान म्हणा, आर्थिक परिस्थिती, या सगळ्यांचा सुद्धा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव दिसून येतो. ओके. पुढील टप्पा आहे मानस सामाजिक टप्पे, एरिक्सनचा सिद्धांत. बघा, एरिक्सनच्या मानस सामाजिक टप्प्यामध्ये काय सांगितले ते बघूया. एरिक्सननी त्यांनी इथं सांगितले पिढी निर्मिती आणि ठप्पपणा. मग यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघू. प्रौढ अवस्था 40 ते 60 वर्ष हा एक निर्णायक टप्पा असतो. निर्णायक टप्पा असतो. मग इथं पिढी निर्मिती विरुद्ध ठप्पपणा नेमका काय ते आपण समजावून घेऊया. इथं या स्लाइडमध्ये दिलेला आहे. ओके. बघा, पिढी निर्मितीची भावना म्हणजे पुढच्या पिढीसाठी योगदान देण्याची भावना तयार होते. मुलांचे संगोपन आपण उत्कृष्टरित्या करतो आणि त्यांना वेगळ्या करिअरच्या संधी आपण उपलब्ध करून देतो, त्यासाठी मार्गदर्शन करतो. ओके. जबाबदाऱ्या आपण पूर्णपणे निभावतो. सामाजिक जबाबदाऱ्यासुद्धा आपण निभावतो. ही झाली पिढी निर्मितीची भावना. दुसरं ठप्पपणा म्हणजे काय तर जबाबदाऱ्या टाळणे. ठप्पपणा म्हणजे जबाबदाऱ्या टाळणे, स्वतःपुरते विचार करणे, स्वार्थीपणा, जीवनात असमाधान वाटणे, हा झाला ठप्पपणा. ओके. मग ठप्पपणा टाळण्याचा उपाय काय आहे तर बघा, आयुष्यभर शिक्षण. आयुष्यभर शिक्षण म्हणजे काय बघा, प्रौढ शिक्षण किंवा आयुष्यभर शिक्षण या संकल्पना या गटात महत्त्वाच्या ठरतात. ओके. त्यानंतर नवीन तंत्रज्ञान. समजा आपल्याला ठप्पपणा टाळायचा असेल तर आधुनिक जगाशी जोडलं पाहिजे आपण. मग त्यासाठी आपण तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे. व्यवसायामध्ये बदलत्या काळानुसार व्यावसायिक कौशल्य अद्ययावत करणे, त्यातले बदल स्वीकारणे, त्या बदलानुसार स्वतःला अपडेट करणे गरजेचं आहे. तिसरं आहे जीवन कौशल्य. नवीन जीवन कौशल्य आत्मसात करण्याची नितांत गरज असते, कारण नवीन जीवन कौशल्य आत्मसात केलं की आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते आणखीन चांगल्या पद्धतीने घडून येतं. ओके. बघा, प्रौढ अवस्थामध्ये संकटाचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन. आता या प्रौढ अवस्थेमध्ये तुम्हाला कोणकोणती संकटं आलेली आहेत किंवा येत आहेत आणि त्याचा सामना कसा करायचा ते बघूयात. मार्गदर्शन आणि समुपदेशाने या वयातील व्यक्तींना जीवनातील संकटांना सामना करणे सोपे जाते. मग मिड लाईफच्या किंवा आपण आत्ताच म्हटलं बघा, जे आत्ता आपण सांगितलं की बघा, मिड लाईफ च्या काळात म्हणजे स्पेस प्रसंगामध्ये योग्य दिशा मिळवणे, शारीरिक आणि मानसिक बदलांचा सकारात्मक स्वीकार करणे, अपूर्ण आकांक्षा आणि चिंतेचे निवारण करणे, या गोष्टी गरजेच्या आहेत. ओके. सारांश बघा, बदलाचा परिपूर्ण समतोल साधता आला पाहिजे. शारीरिक क्षमतेतील घट, अधिक बौद्धिक परिपक्वता, तर्कशक्ती वाढलेली असते, सामाजिक नेतृत्व वाढलेले असते, यांचा समतोल साधला आला पाहिजे. स्थैर्य आणि जबाबदारीची सुवर्ण अवस्था आहे. हा काळ वार्धक्याची सुरुवात नसून अनुभवाच्या आधारावर स्वतःला आणि समाजाला समृद्ध करण्याचा एक सर्वोच्च टप्पा आहे. असं जर आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवलं तर नक्कीच आपण प्रौढ अवस्थेचा आनंद घेऊ शकतो.
महत्त्वाचे मुद्दे बघा, आपण काय काय पाहिलेले आहे आत्तापर्यंत. महत्त्वाचे मुद्दे: शारीरिक बदलांचा सकारात्मक स्वीकार करा, बौद्धिक परिपक्वता आणि अनुभवाचा जास्तीत जास्त वापर करा, ठप्पपणा टाळून पिढी निर्मितीचा मार्ग निवडा, समाजाशी आणि आधुनिक जगाशी जोडलेले राहण्यासाठी आयुष्यभर शिक्षण घ्या. म्हणूनच आता प्रौढावस्थेतील शिक्षकांना TETचा अभ्यास करून स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. आयुष्यभर शिक्षण घेणं कधीही चांगलं असतं. ओके, चला आजच्या या व्हिडिओतील शेवटचा टप्पा आपण पाहणार आहोत. तो आहे वृद्धावस्था, म्हणजेच मानवी विकासाचा अखेरचा टप्पा, त्याला आपण वृद्धावस्था म्हणतो. मग याचा वयोगट जो असतो तो वयाची 60 वर्ष ते मृत्यूपर्यंत असतो. आणि या 60 ते मृत्यूपर्यंत जे शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक बदल होतात त्या बदलांचं सर्वांगीण विश्लेषण आपण आता करणार आहोत. बघा, वृद्धावस्था हा भूमिका बदलाचा अत्यंत संवेदनशील काळ आहे. इथं आत्मसमाधान, कौटुंबिक आधार, सामाजिक सन्मान मिळतो. आणि जर आपल्याला आत्मसमाधान मिळालं, कौटुंबिक आधार असेल, सामाजिक सन्मान असेल तर 100% आपण आनंदी आणि संतुलित जीवन जगत असतो. पण बघा, जर आपण एकटेपणामध्ये राहत असू, असुरक्षितता असेल, आपल्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर मात्र आपल्या जीवनामध्ये वृद्धावस्थेमध्ये नैराश्य वाढून मानसिक अस्वास्थ्य जाणवतं. वृद्धावस्थेत समायोजन करणं खूप कठीण असतं. बघा, समायोजन करणं गरजेचं असतं, तेवढंच ते कठीण असतं. त्यामुळे या बदलांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. वृद्धावस्थेत म्हणजे आपण आता पुढे वृद्धावस्थेच्या टप्प्यात जाणार आहोत, म्हणून लक्ष देऊन ऐका. समायोजन करणं गरजेचं असतं पण कठीण असतं. ओके, नेक्स्ट बघा, वृद्धावस्थेचे जे 4 बदल आहेत त्यामध्ये आपण पाहणार आहोत जैविक आणि शारीरिक बदल, मानसिक बदल, सामाजिक बदल आणि भावनिक बदल. ओके, आता एक एक बदल आपण पाहूयात. पहिला आहे शारीरिक बदल. शारीरिक बदलात काय होतं बघा, शारीरिक कार्यक्षमता आणि जैविक पातळीवर प्रचंड प्रमाणात घट झालेली असते. शरीराची कार्यक्षमता कमी होत जाते. आपले जे स्नायू आहेत, सांधे आहेत, हाडाची ताकद घटलेली असते. आपली दृष्टी कमी झालेली असते, श्रवणक्षमता कमी झालेली असते, चव, गंध ह्या संवेदनासुद्धा कमी होत चाललेल्या आपल्याला जाणवतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळं आपल्याला पटकन आजार उद्भवतात. झोप कमी आणि तुटक होते. आणि याचा एकूण परिणाम काय होतो, शारीरिक कार्यक्षमता कमी होते. ओके, शारीरिक कार्यक्षमता कमी होते. दुसरा बदल काय झालेला असतो बघा, मानसिक पातळीवरचा बदल बघूयात आपण. मानसिक पातळीवर बदल जातात, गती मंदावते आणि अनुभव स्पष्ट राहतात. इथं काय होतं, क्षमतांमध्ये घट होते. आपली जी स्मरणशक्ती आहे, ग्रहणशक्ती आहे, निर्णय क्षमता आहे ती हळूहळू कमी होत लागते. आणि नवीन गोष्टी शिकण्याची गती मंद होते. नवीन गोष्टी आपल्याला लवकर शिकता येत नाहीत. म्हणून बघा, जुन्या लोकांना लवकर मोबाईल हाताळणं शक्य होत नाही. का तर त्यांना त्यांच्या वयानुसार त्यांची ती जी गती आहे नवीन गोष्ट शिकण्याची ती मंदावलेली असते. आणि विस्मरण आणि गोंधळ वाढतो. तर या वृद्धावस्थेमध्ये आपण काही कालांतराने घडलेल्या गोष्टी, विचार विसरतो आणि त्यामुळे कुठंतरी गोंधळ निर्माण होतो. ओके, मग कोणत्या प्रवृत्ती वाढतात बघा, वाढणाऱ्या प्रवृत्ती कोणत्या, जुने अनुभव जास्त स्पष्ट राहतात. मग आपण काय करतो, जुने अनुभव मात्र आपल्याला वारंवार आठवतात, स्पष्ट डोळ्यासमोर दिसतात, स्पष्ट अनुभव जास्त स्पष्ट जाणवतात आपल्याला. आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षणाची प्रवृत्ती वाढते. मग आपण आयुष्यामध्ये काय केलं बाबा, काय मिळवलं किंवा काय चुका केल्या, कोणती चांगली कामं केली, असं आत्मचिंतन जास्त करायला लागतो. आत्मपरीक्षणाची प्रवृत्तीसुद्धा आपली वाढायला लागते. बघा, वृद्धावस्थेचा तिसरा जो स्तंभ आहे तो आहे सामाजिक वास्तव आणि त्याचे भावनिक पडसाद. मग सामाजिक बदल काय होतात बघा, सामाजिक बदलामध्ये
नोकरी उद्योगातून आपण निवृत्त होतो, सेवानिवृत्ती मिळते, मग आपलं सामाजिक स्थान बदलतं. निवृत्त झाल्यामुळे आपलं सामाजिक स्थान बदलतं. हळूहळू मित्रपरिवार कमी होऊ लागतो आणि आपलं समाजात मिसळणं, समाजात जाणं हे सुद्धा घटायला लागतं, म्हणजे कमी व्हायला लागतं. कौटुंबिक नात्यावर अवलंबून राहावे लागतं. मग आपण शारीरिकदृष्ट्या आपली घट झाल्याने आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तीसोबत जुळवून घ्यावं लागतं, त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. मग भावनिक बदल कोणते होतात? निवृत्तीमुळे काय होतं, कुठंतरी आत्मसन्मानाला धक्का बसू शकतो. म्हणजे मी निवृत्त झाली म्हणे माझ्या घरात किंमत नाही का, मान नाही का, उगाचच आपण तसं कुठंतरी आपल्या आत्मसन्मानाला धक्का बसवून घेत असतो. एकटेपणा जाणवायला लागतो, निराशा वाढते, असुरक्षिततेची भावना वाढते. माझ्या सुनाने मला नाही सांभाळलं तर कसं, मुलांनी नाही सांभाळलं तर कसं, मुली मला भेटायला येतच नाहीत, अशी उगाचच असुरक्षितता वाटायला लागते, एकटेपणा वाटायला लागतो, निराशा येते. मग मुलांवर अवलंबित्व वाढल्यानं काही वेळा असंही वाटायला लागतं की आपण आपल्या मुलांवर अवलंबून राहिलो, त्यामुळं त्या वृद्धावस्थेतील व्यक्तींना असह्य वाटायला लागतं. काही जण समाजसेवामध्ये स्वतःला गुंतवून घेतात, काही जण धार्मिक कार्य करतात, काही जण वेगळे छंद जोपासतात आणि जीवन सक्रिय ठेवतात. त्यामुळं त्यांना मात्र स्थैर्य आणि समाधान लाभते आणि ही योग्य पद्धत आहे. तर बघा, आपण सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये अशी वृद्धावस्थेतील 60 वर्षापुढील ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यातले हे बदल समजून घेऊन त्यांना समजून घेणं आपलं कर्तव्य आहे. ओके, चला पुढं बघूया. इथं काय दिलंय बघा, एरिक्सनची मानस सामाजिक संकल्पना अखेरचा संघर्ष. काय सांगितलं इथं बघा. एरिक्सन काय म्हणतात, एरिक्सन यांच्या मते वृद्धावस्था हा मानवी विकासातील असा टप्पा आहे जिथे व्यक्ती स्वतःच्या भूतकाळाकडे आणि जगलेल्या आयुष्याकडे वळून पाहते. वृद्धावस्था ही असा टप्पा आहे की व्यक्ती एकटी बसून आपण आयुष्य कसं जगलो, आपण कोणते कष्ट केलो, आपण कोणते ध्येय ठेवलं, कितपत साध्य केलं, त्यासाठी आपण काय त्याग केला, काय समर्पण केलं, हे भूतकाळातल्या गोष्टीकडे आणि आपल्या जगलेल्या आयुष्याकडे वारंवार वळून पाहत असते. आपल्या नातवंडांना ती सांगत असते, पाहुण्यांना सांगत असते, आमच्या काळात आम्ही असं केलं, आमच्या काळात तसं केलं. तर ते स्वतः भूतकाळाकडे आणि जगलेल्या आयुष्याकडे वळून पाहू लागतात. या अवस्थेतील मुख्य संघर्ष म्हणजे संपूर्णता विरुद्ध नैराश्य. काय आहे बघूया आपण. तर वृद्धावस्था या काळातील ज्या व्यक्तीमध्ये एरिक्सनच्या मते जो संपूर्णता विरुद्ध नैराश्य हा सिद्धांत आहे तो कसा बघा. संपूर्णता बघूया आता आपण. व्यक्ती आपल्या आयुष्याकडे समाधानाने, यशाने, अर्थपूर्ण पाहते. माझे आयुष्य सार्थकी लागले अशी संपूर्णतेची भावना निर्माण करते, ती आनंदी जीवन जगते. म्हणजे अशा सुद्धा व्यक्ती आहेत ज्या संपूर्णताचा दृष्टिकोन ठेवतात की आपल्या आयुष्याकडे समाधानाने बघतात. मला सगळं मिळालेलं आहे, माझं सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, मला सगळ्या प्रकारचं यश मिळालेलं आहे, माझं आयुष्य सार्थकी लागलं, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या व्यक्ती या संपूर्णताचा अनुभव घेतात, भावना निर्माण होते. आणि ज्या व्यक्ती नैराश्याकडे झुकतात त्या बघा, आयुष्य माझं अपूर्ण राहिलं, निरर्थक वाटलं, अशी भावना जर निर्माण झाली तर अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये नैराश्य, अपराधगंड, हताशा निर्माण होते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये निराशा येते. ओके, अशा 2 प्रकारच्या व्यक्ती असू शकतात. बघा, वृद्धावस्थेतील समायोजन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, वृद्धावस्थेमध्ये समायोजन करून घेणं खूप गरजेचं आहे. मग कोणकोणत्या गोष्टीचं समायोजन करून घेतलं पाहिजे? तर आरोग्याचं जतन, तर व्यायाम करणं गरजेचं आहे, योग्य आहार घेतला पाहिजे, वेळोवेळी वारंवार वैद्यकीय तपासणी करून आपलं शरीर जे आहे ते सुदृढ ठेवणं गरजेचं आहे. दुसरं आहे मानसिक ताजेपणा. इथं आपण जर मानसिकदृष्ट्या आनंदी राहायचं असेल तर वाचन, संगीत, छंद अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं पाहिजे, नवीन कौशल्य शिकली पाहिजेत. त्यानंतर तिसरं आहे सामाजिक सहभाग. आपण एकटेपणा किंवा निराश न राहता आपण नातवंडासोबत वेळ घालवला पाहिजे, समाजकार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, तरच आपण त्या पुढील पिढीसोबत समायोजन साधू शकतो. त्यानंतर आहे भावनिक आधार.
तर इथं मात्र काय होतं भावनिक आधारमध्ये, कुटुंबियाचे प्रेम मिळवायचं असेल की नाही तर कुटुंबियासोबत समायोजन साधलं पाहिजे. नवीन पिढीचे बदललेले विचार, बदललेलं राहणीमान स्वीकारता आलं पाहिजे. आदर आणि सुरक्षितता निर्माण करून घेतली पाहिजे. त्यासाठी असं गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट म्हणतात. आपणही दुसऱ्यांच्या मताचा आदर केला तर तेही आपल्या मताचा आदर नक्की करणार आहेत. आपण नवीन पिढीशी समायोजन साधलं तर नक्कीच आपल्याला मध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे. ओके, आपल्यामध्ये म्हणजे वृद्धावस्थेतील टप्प्यातले निष्कर्ष काय आहे बघा. सर्व वयोगटात निष्कर्ष एकच आहे, या सगळ्यांमध्ये आपल्याला समन्वय साधणे गरजेचं आहे. वय हा आकडा नाही आहे, तर आधाराची गुणवत्ता महत्त्वाची आहे. मग इथं तुमची सक्रिय जीवनशैली, कुटुंबाचा प्रेमळ आधार, समाजाचा आधार यांचा समन्वय साधून संपूर्णता आणि समाधान तुम्हाला मिळवायचं आहे. यासाठी शारीरिक मानसिक क्षमतामधील घट हा नैसर्गिक नियम आहे. तो कुणाच्याही हातात नाही आहे, तो बदलता पण येणार नाही आहे. तर तो स्वीकारून योग्य कौटुंबिक आधार आपल्याला मिळवायचा आहे. सक्रिय समायोजनातून वृद्धावस्था हा जीवनातील सर्वात समाधानी टप्पा बनू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण तारुण्य अवस्था, प्रौढ अवस्था आणि वृद्धावस्था या तीनही अवस्थेतील व्यक्तीमध्ये होणारे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक बदल, एरिक्सनचा मानस सामाजिक सिद्धांत या सर्व आपण अभ्यासला आहे. तर या पूर्वीच्या सुद्धा अवस्था चॅनलवर उपलब्ध आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.